तर सोलापुरात पावसानं थैमान घातलं। मुसळधार पावसामुळे हत्तूर पूल पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे। सीना नदीकाठच्या नागरिकांनाही प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। इथल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात काय स्थिती आहे। सीना नदीकाठी पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे। सीना नदी पात्रामध्ये 1,80,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय की सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर वडकबाळ जो ब्रिज आहे तो आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अशी माहिती दिलेली होती की पुन्हा एकदा सीना नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे इकडच्या नदीकाठच्या गावांना स्थलांतरित केलं गेलेलं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय। आपण हत्तूर ब्रिज या ठिकाणी आहोत आणि आपण जर बघितलं तर आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे। कॅमेरामन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।